जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन हा सन्मान करायचा आहे। प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सोसायटीच्या तर्फे हा सन्मान सौ अनुजा जोशी मॅडम यांना विनंती करतो की तो त्यांनी करावा। त्याने नक्कीच करणाऱ्याला प्रोत्साहन भेटतो। खूप खूप धन्यवाद वाघमारे मॅडम, त्याचबरोबर जोशी मॅम। त्यानंतर पुढचा जो सन्मान आहे त्यावेळी सिंग मॅडम यांना विनंती करतो, सिंग आंटींना विनंती करतो की आपल्या सोसायटीच्या वतीनं त्यांचा सन्मान करावा। स्वच्छता करणं असेल किंवा तिथे रांगोळी काढणं, सुशोभन असेल, या सर्व गोष्टी त्यांच्या हातून घडल्या। त्यांच्या मातोश्रीचा सन्मान होतोय। फोटो तिकडून काढू आपण। धन्यवाद। त्यानंतर आता सध्या पुढे बोलवतोय आता सध्याचे खजिनदार सन्माननीय हांडे सर यांना विनंती करतो की हा सन्मान त्यांच्या हस्ते करावा। कारण आज जर त्या पदाचा सन्मान केला तर अजून काही महिन्यानंतर माझाही सन्मान होईल। बोगवडे सर अजिबात तयार नव्हते या गोष्टीला, परंतु हे करणं गरजेचं आहे। त्यांनी कधी अपेक्षा ठेवली नाही फळाची। अनेक वेळ द्यावा लागतो, तन मन धन अर्पण करावं लागतं। त्यावेळेस कुठेतरी खऱ्या अर्थानं नारळ दीपक साबळे सर यांचा सन्मान करावा। असंच अधिकाधिक आम्हाला तुमच्याकडून ऐकायला भेटो। आपला आवाज असा 100 वर्ष टिकून राहू अशी सदिच्छा गणपती चरणी करूया। आणि यानंतर सर्व महिला भगिनी ज्यांनी कोणतीही कामाची लाज न बाळगता, कामाचं कोणतं दडपण न घेता संकष्टी चतुर्थीचा अत्यंत आदर्श उपक्रम कंटिन्यू ठेवला। आणि हा साबळे मॅडम आपणही समोर यावं हा सत्कार करण्यासाठी। खर तर हा सन्मान केवळ या दोघींचा आत्ता त्यांनी काम केलं म्हणून नाही, तर भविष्यात करावं म्हणून सुद्धा सन्मान आहे। कारण हा सन्मान, हा नारळ हे एक ओझं आहे। सत्कार केल्यानंतर जबाबदारी वाढते आणि याची जाणीव चौधरी मॅडम, लबडेताई, त्याचबरोबर सर्व महिला भगिनींना नक्कीच राहील अशी मी प्रार्थना करतो। अगदी या टोप्यांचं सौजन्य सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। धन्यवाद सर। भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं तुम्ही कर्म करत राहा, फळ तुम्हाला मिळतंच। फळाची कोणती अपेक्षा न करता तुम्ही जर काम करत राहिले तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हा निसर्ग यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवळजवळ आठवडाभर आपला परिश्रम घेतला।